पुण्यात पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे। नशेखोरांना थेट पोलीस आयुक्तालयात बोलावून चौकशी करण्यात येत असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी मेफेड्रॉनची नशा करणाऱ्या तब्बल 21 जणांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची चौकशी केली। चौकशी दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तींची संपूर्ण माहिती घेतली। यामध्ये त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, राहण्याचा पत्ता आणि यापूर्वीचे गुन्हे याचीही माहिती घेण्यात आली। यावेळी काही जणांनी पब चालक आणि व्यवस्थापकांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कालची जी कारवाई होती याच्यामध्ये जवळपास 19 ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना पोलीस कमिशनरेट या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे। कागदोपत्री गोष्टी ज्या असतात त्या पोलीस प्रक्रियेचा भाग असलेल्या त्याच्याबाबत सुद्धा पाठपुरावा करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात येत आहेत। पण या 19 लोकांव्यतिरिक्त सुद्धा इतर लोक आहेत की ज्यांना आज उद्या येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये त्यांच्याबाबत सुद्धा खात्री करण्यात येणार आहे। सगळी सुरुवात जी आहे ती उत्तमनगर पोलीस स्टेशनचा जो गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये जवळपास 7 मुख्य ड्रग पेडलर्सला आयडेंटिफाय करण्यात आलं होतं। यांच्यातले काही जण जे आहेत ते अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यांचा शोध चालू आहे। उत्तमनगर पोलीस स्टेशन तसंच झोन 3चे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। परंतु हे सगळं चालू असताना या सगळ्या लोकांनी खालच्या स्तरावरती कुठल्या कुठल्या लोकांच्या मदतीने या ड्रग्सची विक्री केलेली आहे, कोणाकोणाला दिलेले आहेत, कोणी सेवन केलंय याचा सुद्धा शोध घेणं आवश्यक होतं। ड्रग कंझ्युमर हा फक्त विक्टिम म्हणूनच न पाहता उद्युक्त करणारा एक व्यक्ती जो त्याच्या मित्रांना, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या जवळच्या लोकांना कुठेतरी फूस लावतो, कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करतो, चुकीच्या पद्धतीने आकृष्ट करतो आणि या सगळ्या ड्रग्सचं सेवन करायला लावतो, याच्याबाबत सुद्धा आपण आता कारवाई ही जी आहे ही जास्त वेगाने करत आहोत। 19 लोकांव्यतिरिक्त इतरही लोकांचा शोध चालू आहे। मुख्य 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स जे सापडले होते त्या 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्समधून एकूण मिळून 76 युनिक लोकांना आयडेंटिफाय करण्यात आलं होतं की ज्यांचे हे सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स आहेत। या 76 लोकांमधून जवळपास 54 लोकांचा छडा लावलेला आहे। उरलेल्या लोकांचा शोध हा बँकिंग सिस्टीमद्वारे चालू आहे। या 54 लोकांमधून काल बोलावलेले 19 लोक होते। उरलेले लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलीस पोहोचणार आणि त्यांच्या संपर्कात असलेले जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आता धोक्याची घंटा आहे की त्यांनी सुधारावं, अन्यथा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते। दरम्यान गेल्या आठवड्यात उत्तमनगर पोलिसांनी मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली होती। त्यातून ड्रग्सचे हे रॅकेट समोर आले होते। त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई फक्त ड्रग्ज विकणाऱ्यांपुरती न ठेवता ड्रग्ज विकत घेणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्यातून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। पुण्यातील तरुणाईला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न सुरू आहेत।